नमस्कार मंडळी, ऋतू हा हेमंताचा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। वृत्तबद्ध कविता कशी असावी, कशी रचावी, सोप्यात सोप्या पद्धतीने आपण आज इथे शिकणार आहोत। सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची। हा श्लोक सर्वांना माहितीच आहे। मयूरपंत म्हणजे मोरोपंत यांनी रचलेल्या आर्यावृत्ताची जी महती आहे ती या आर्यावृत्तातून सांगितलेली आहे। तर आपण आज आर्यावृत्ताकडे नाही, पण अतिशय सर्वमान्य असलेला जो प्रकार आहे वृत्ताचा, किंवा ज्याला मराठीतला आद्य प्रकार सुद्धा म्हणता येईल, हा प्रकार म्हणजे अभंग। होय, अभंग हा सुद्धा वृत्ताचाच एक प्रकार आहे आणि आपल्या संत कवींनी तो अतिशय चोखंदळपणे हाताळलेला आहे। आपल्या मराठी भाषेच्या काव्याला फार मोठी परंपरा आहे। महानुभाव पंथांपासून याची खरी सुरुवात झाली, पण ज्ञानोबा, तुकोबा, अगदी आताच्या काळातले किंवा त्यानंतर फार वर्षांनी झालेले ज्योतिबा फुले यांचे अखंड सुद्धा आपल्या अभंग या प्रकारातच मोडतात। तर अभंग हा सर्वमान्य प्रकार असला, सर्वश्रुत प्रकार असला, सर्वांनी हाताळलेला प्रकार असला, तरी त्याची जी रचना आहे किंवा त्याचा जो प्रकार आहे, हा त्यामध्ये काही छोटेसे नियम आहेत। नियम काय आहेत? तर यामध्ये मुख्यतः दोन प्रकार पडतात। एक आहे मोठा अभंग आणि दुसरा प्रकार आहे लहान अभंग। मोठ्या अभंग या प्रकारामध्ये 4 चरण असतात। प्रत्येक चरणामध्ये 6, 6, 6 आणि 4 अशी अक्षरे असतात, म्हणजे अक्षरांचा क्रम हा ठराविक असतो। आणि लहान अभंग जो आहे त्यामध्ये 8 अक्षरांचे 2 चरण असतात। तर त्यातला जो प्रकार आहे मोठा अभंग, तो आपण आज इथे पाहणार आहोत। मोठा अभंग रचताना मी सांगितल्याप्रमाणे अक्षर संख्या ही ठराविक आहे। ती प्रत्येक चरणामध्ये, म्हणजे पहिल्या चरणात 6 अक्षरे, दुसऱ्या चरणात 6 अक्षरे, तिसऱ्या चरणात 6 अक्षरे आणि चौथ्या चरणात 4 अक्षरे अशी असते। दुसऱ्या चरणाच्या आणि तिसऱ्या चरणाच्या शेवटी यमक साधलेले असते आणि चौथ्या चरणामध्ये जी 4 अक्षरे असतील त्यामध्ये 2 शब्द 2-2 अक्षरांचे असतील, किंवा एकच शब्द 4 अक्षरी असेल, किंवा एक शब्द 1 अक्षरी व दुसरा शब्द 3 अक्षरी अशा प्रकारे असू शकेल। परंतु महत्वाचं काय आहे, तर पहिल्या 3 चरणांची पूर्तता या चौथ्या चरणाने त्या 4 अक्षरांनी व्हायला हवी आणि त्या पूर्ण जी कडवं आहे त्या कडव्याला त्याचा भक्कम आधार मिळायला हवा। आपण पाहतो की संत कवींनी रचलेल्या अभंग रचनेमध्ये बऱ्याच वेळेला अक्षरक्रम तंतोतंत पाळला गेला नाही काही ठिकाणी असं पाहायला मिळतं। परंतु त्या काळची बोली भाषा आणि आत्ताची बोली भाषा यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे। खूप मध्ये काळ लोटून गेला आहे, त्यामुळे त्याच्या खोलात न जाता आणि आपल्याला काय सुलभ पद्धतीने सगळं शिकायचंय, सोप्या सोप्या पद्धतीने, त्यामुळे आपण आता फक्त आताच्या काळामध्ये आपण जी रचना करतो आहोत किंवा त्यासाठी जे नियम तयार केले गेलेले आहेत त्या नियमांविषयी आपण आज इथे बोलणार आहोत। तर आपण मोठा अभंग हा प्रकार हाताळत आहोत। त्यामध्ये चरण संख्या तुमच्या लक्षात आलेली आहे आणि त्या प्रकारे आपल्याला हा मोठा अभंग रचायचा आहे। यामध्ये अक्षर संख्या ठराविक आहे आणि ती तंतोतंत पाळली गेली पाहिजे। आता यामध्ये काय आवश्यक आहे, तर भक्तिभाव तर यामध्ये असतोच, किंवा आपण सामाजिक विषयांवर देखील अभंग रचू शकतो। विषय कोणताही असो, परंतु त्याची धाटणी, त्याची रचना ही याच प्रकारे असायला हवी। आणि आपण सगळे नव्याने शिकतो आहोत, आपण सगळे नवशिके आहोत, तेव्हा काटेकोरपणाला पर्याय नाही। आपण जर शिस्तबद्ध पद्धतीने आणि काटेकोरपणाचे जर पालन आपण केले तर आपल्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये किंवा एकूणच आपल्या साहित्यिक वाटचालीमध्ये सुधारणा निश्चित होईल आणि आपण प्रयत्नाने वर जाण्याची सुद्धा एक शक्यता निर्माण होईल। असो, तर माझा एक स्वरचित षडरिपू नावाची एक अभंग रचना आहे।
ती मी आपल्या समोर सादर करतो. त्यामध्ये बघा, काम राग लोभ पहिला चरण, मोद निमत्सर दुसरा चरण, मोह अग्रेसर तिसरा चरण, चौथा आहे षड रिपू. बघा, यामध्ये 6 जे आपले दुर्गुण आहेत त्यांचं वर्णन या ठिकाणी केलंय. राग, काम, लोभ, मोद, मत्सर आणि मोह. तर ह्या षडरिपूंचं वर्णन करताना म्हणजे बघा, षडरिपूचं म्हणून त्याचं काय केलं आहे, त्या 3 चरणांचा आपण काय केलं आहे, एक समन्वय साधलेला आहे. शिवाय मोदनी मत्सर हे दुसरं चरण आहे, मोह अग्रेसर, मत्सर अग्रेसर, अशा प्रकारे आपण त्याचे यमक देखील साधलेलं आहे. यमक साधताना शुद्ध यमक असावं. शुद्ध यमकामुळे त्याला एक वजन प्राप्त होतं. तर अशा प्रकारे रचना असायला हवी. पुढचं चरण किंवा पुढचं आपण कळवं बघूया. जप तपामुळे होई नियमना, काम ही वासना संकोचिते. आपण जेव्हा जप तप करतो त्यामध्ये नियमन होतं, त्या नियमामुळे कामरूपी वासना आहे तिचा संकोच होतो. राग येता क्रोध सुटे नियंत्रण, मनाला वेसण नाम बळे. तरीही रागावर किंवा क्रोधावर आपलं नियंत्रण नसतं आणि आपलं नियंत्रण सुटतंय की काय अशी स्थिती निर्माण होते. तेव्हा मनाला वेसण घालण्याची जे काम आहे ते कोण करतं, तर त्याला बळ कोण देतं, तर नाम. म्हणून सतत नाम जप किंवा जप केल्याने किंवा नाम घेतल्याने आपल्याला त्या रागावर नियंत्रण सुद्धा मिळवता येतं. लोभ बळावता अस्थिर हो चित्त, संचिताचे वित्त पुण्यप्रद. आपला लोभ जेव्हा बळावतो तेव्हा आपलं चित्त अस्थिर होतं. आपोआप मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागतात. परंतु आपल्या संचिताचे वित्त म्हणजे आपण जे कर्म केलेलं आहे त्या कर्माचं जे संचित आहे ते जे वित्त आहे तेच वित्त खरं तर पुण्यप्रद आहे, हे आपल्याला आपलं अध्यात्म सांगतं. मोह माया गुंता संसार आसक्ती, साधकासी भक्ती सोडविते. मोह माया हा जो सगळा गुंता आहे, संसाराची जी आसक्ती आहे, हे साधकाला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या भक्तिरूपी मार्गाने किंवा भक्ती आपल्या प्रभावाने साधकाला यातून सोडवते. सत्तेने मदांध आगळीक करी, मार्ग दावी हरी यथोचित. सत्तेने जे मदांध होतात, सत्ता प्राप्त झाल्यानंतर ते काहीतरी आगळीक करू लागतात. परंतु जे साधक आहेत, जे या भक्ती मार्गात आहेत, त्यांना मात्र खरा मार्ग, योग्य मार्ग दाखवणारा जो कोण आहे तो हरी तुमच्या सदैव पाठीशी उभा असतो, तुमच्या पुढे उभा असतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे की मार्गदावी हरी यथोचित. यजनी पूजनी जळू दे मत्सर, हेमंतासी कर दोष मुक्त. देवा, तुझे यजन पूजन करून माझा जो मत्सर आहे, जो शिल्लक राहिला असून तो जळून जाऊ दे. आणि आतापर्यंत सगळे दोष माझे तू हरत आलास, थोडस जे काही राहिलं आहे ते सुद्धा सगळं घेऊन जा आणि मला दोषमुक्त कर, अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना केली आहे. तर अशा प्रकारे अभंगामध्ये भक्तिभाव असेल किंवा सामाजिक भाव असेल किंवा कोणताही विषय असेल तो अशा पद्धतीने यायला हवा. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रकार आहे अभंगाचा, त्यातला पहिला जो एक उपप्रकार आहे मोठा अभंग, त्याची माहिती घेतली. पुन्हा थोडक्यात एकदा पुन्हा सांगतो की अभंग हा एक अक्षरवृत्त आहे. अक्षरवृत्तामध्ये अक्षरांची संख्या ही ठराविक असते. यातील हा जो प्रकार आहे मोठा अभंग, यामध्ये 4 चरण असतात. प्रत्येक कडव्यामध्ये 4 चरण असतात. पहिल्या 1, 2 आणि 3 चरणांमध्ये 6, 6, 6 अशी अक्षरे असतात. चौथ्या चरणामध्ये 4 अक्षरे असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरण शेवटी यमक असतं. आणि चौथ्या चरणामध्ये जी 4 अक्षरे असतात त्यांनी त्या संपूर्ण चरणाचे जे 3 चरण आहेत त्या 3 चरणांना एकत्र बांधलेला किंवा समन्वय साधलेला असतो. तर अशा प्रकारे मोठा अभंग झाला आहे. आता लहान अभंग जो आहे तो आपण पुढच्या वेळेला पाहू. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेलच. सर्वांनी अवश्यपणे या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शॉपिझनवर माझी लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही माझ्या इतर कविता, इतर रचना सुद्धा पाहू शकता. तर सर्वांनी
सबस्क्राईब अवश्य करा. बेल आयकॉनवर बटन दाबायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा आपण भेटूया नव्या व्हिडिओसह, नव्या प्रकारामध्ये, नवीन अभ्यास घेऊन, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत तुम्ही सतत हा चॅनल पाहत राहा. आणि हो, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. काही शंका असतील तर जरूर कमेंट्स मध्ये विचारा. मला जेवढा शक्य आहे तेवढं मी तुमच्या शंकांचं समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.